नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो, मी अथर संगीता देवकर. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण एका कविता स्पर्धेची माहिती घेणार आहोत. तर भोसरीमधून ही कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर भव्य दिव्य साहित्यिक प्रोग्रामचे आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा पुणे आयोजित तर ही कविता स्पर्धा यांनी भरवलेली आहे. तर शेती मातीच्या कविता या विषयावर कविता स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर सदरची स्पर्धा ही म्हणजे त्यांना स्वतः पण त्या कवितेचा सादरीकरणाचा व्हिडिओ पाठवायचा आहे, रेकॉर्ड केलेली आणि 3 मिनिटापेक्षा कमी असलेली म्हणजे 3 मिनिटाचा तुम्ही कविता सादर करतानाचा व्हिडिओ बनवायचा आहे. कविता ही तुमची स्वतःचीच लिहिलेली असावी. तर त्यांनी विषय दिलेले आहेत. तर शेती, माती, पाणी, शेतकरी, निसर्ग व आकाश. तर ह्या विषयावरती कविता सादरीकरणाचा तुमचा व्हिडिओ त्यांना पाठवून द्यायचा आहे. तर हे विषय आणि त्या कुठे पाठवायचं हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा खाली देते. तर या तुम्ही पाठवलेल्या कवितांचे परीक्षण करणार आहेत ते ख्यातनाम लोककवी डॉक्टर विठ्ठल वाघ सर आणि TV स्टार नामवंत कवी भरत दौंडकर हे करणार आहेत. आणि त्यांच्याच शुभ हस्ते कवींना सन्मानित देखील करण्यात येणार आहे. तर या स्पर्धेचे काही नियम आहेत तर ते पुढील प्रमाणे आहेत. तर कविता ही स्वरचित असावी, कविता ही स्वतः रेकॉर्ड केलेली असावी. म्हणजे कविता तुम्ही स्वतः लिहा आणि स्वतःच तुम्ही ती सादर करतानाचा व्हिडिओ देखील बनवा. कविता जास्तीत जास्त 3 मिनिटाचीच असावी, 3 मिनिटापेक्षा जास्त मोठी नसावी. आणि कविता ही दिलेल्या विषयाला अनुसरणच असावी. स्पर्धेसाठी यासाठी कोणतंही शुल्क नाही आहे, विनामूल्य ही कविता सगळ्यांसाठी खुली आहे. स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांना रोख बक्षीस व सन्मानपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ 7 स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येईल. तसेच स्पर्धेचा कालावधी 20 डिसेंबर 24 ते 10 जानेवारी 2025 हा आहे. त्यामुळे अजून तुम्हाला म्हणजे आता 4 दिवस आहेत. 10 जानेवारीच्या आत किंवा 10 जानेवारीपर्यंत तुम्ही तुमच्या कवितेचा व्हिडिओ त्यांना पाठवू शकता. तर जानेवारीमध्ये एका भव्य कार्यक्रमात विजेत्या कवींना सन्मानित केलं जाईल आणि त्यांना कविता सादर करण्याची देखील संधी दिली जाईल. तर कविता त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे. तर 10 जानेवारी 2025 पूर्वी त्यांना त्या कवितेचा व्हिडिओ तुमचा तिथे पोहोचला पाहिजे. 10 जानेवारीच्या आत. कोणता नंबर आहे मोबाईल नंबर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर 10 जानेवारीनंतर मिळालेल्या कविता या स्पर्धेत समाविष्ट केल्या जाणार नाहीत. तर हे नियम तुम्ही लक्षात घ्या. आणि काही शंका असतील किंवा तुम्हाला अधिक काही माहिती या स्पर्धेबद्दल हवी असेल तर दिगंबर ढोकले म्हणून आहेत, त्यांचा नंबर पण मी देते, त्यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क करा. तर एक असे खूप छान अशी ही कविता स्पर्धा आहे आणि विषयसुद्धा अगदी सोपे आहेत की जे आपण रोजच्या आपल्या माहितीतले हे विषय आहेत. त्यामुळं थोडंफार तुम्ही वाचून किंवा आपल्याला माहितीच आहे जे चांगले महत्त्वाचे विषय आहेत की शेती आहे, माती आहे, पाणी आहे, निसर्ग आहे, आकाश आणि शेतकरी. तर ह्या सोप्या विषयावरती ही कविता स्पर्धा आहे. तर नक्कीच तुम्ही या कविता स्पर्धेमध्ये भाग घ्या. आणि काही अजून अधिक माहिती हवी असेल तर मी त्यांचा नंबरसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर अशा आपल्या माहितीपूर्ण चॅनलसाठी माझ्या या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. अशा माहितीपर स्पर्धांची आणि माहिती मी घेऊन येत असते. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर 10 जानेवारीच्या आत त्यांना कविता पाठवून द्या. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.